आज मला सांगताना आनंद होतो की मी ज्या पद्धतीने 5 वर्ष पूर्ण झालं की 5 वर्षाचा हिशोब या माझ्या मतदारसंघातल्या तमाम जनतेला, मतदार बांधवांना, भगिनींना देण्याचा प्रयत्न करतो। त्याच पद्धतीने आज महायुतीचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि महायुतीचे सर्व सन्माननीय सदस्य मंत्रीगण यांनी 2.5 वर्षामध्ये काय केलं हे सांगण्याचा प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींना, बांधवांना आणि मतदार राजांना या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचा हा रिपोर्ट कार्ड आहे की आम्ही ह्या 2.5 वर्षामध्ये काय केलं हे सांगण्याचं धाडस मला वाटतं महायुतीच्या आमच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी केलं। त्याबद्दल मी पहिल्यांदा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाच्या तमाम जनतेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री आणि महायुतीचे सर्व सन्माननीय मंत्रीगण यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। बांधवांनो, आज खऱ्या अर्थाने मी माझ्या प्रत्येक विषयामध्ये नेहमी सांगतो की आज या संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये गेल्या 50 वर्षात ठीक आहे, आपल्या आपल्या पद्धतीने त्या मुख्यमंत्री महोदयांनी त्या सरकारने निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये कामं केली असतील, परंतु ह्या 2.5 वर्षाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रात आजपर्यंत एकाही मुख्यमंत्रींनी जे निर्णय घेतलेले नाहीत असे धाडसी निर्णय या आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या युतीच्या सरकारने या ठिकाणी घेतले हे सांगताना मला आनंद होतोय। आज जर का तुम्ही पाहिलं तर एक घटक नाही, या महाराष्ट्रातले जेवढेही 12 बलोतीदार घटक असतील, 12 बलोतीदार असतील, या प्रत्येक समाजाला महामंडळ देण्याचा निर्णय खऱ्या अर्थाने आपल्या राज्य सरकारने, युतीच्या सरकारने घेतला। आज जर तुम्ही पाहिलं तर खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा सन्मान करण्याचा जो काही निर्णय आपल्या या युतीच्या सरकारने घेतला, अगदी जन्माला आल्यापासून तर आमच्या शेवटच्या प्रवासापर्यंतची सगळी सुविधा देण्याचा प्रयत्न आपल्या युतीच्या सरकारने केला। मुलगी जन्माला आली की तिच्या अकाउंटवर 7,000 रुपये पडताय, ती अंगणवाडीत गेली की 5,000 रुपये पडताय आणि 18 वर्षाची झाली की ती लखपती होते, तिच्या अकाउंटवर 1,01,000 रुपये पडताय। 18 वर्षाच्या नंतर तिला जर का शिकायचं आहे, अनेक आमच्या गोरगरीब विद्यार्थ्यांची शिकायची इच्छा आहे। माझी आता एका फार्मसी कॉलेजला मीटिंग होती, त्या मीटिंग मध्ये सहज चर्चा करताना आमच्या त्या संस्था चालकांनी सांगितलं की आज एका विद्यार्थिनीची फी ही 80,000 रुपये आहे आणि अशा अनेक विद्यार्थिनींनी आज माझ्याकडे ऍडमिशन घेतली, त्यांना रुपया सुद्धा शुल्क या ठिकाणी लागलेलं नाही। याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत जर का विद्यार्थिनीला शिकायचं असेल तर तिच्या आई वडिलांची परिस्थितीचा पहिल्यांदा तिला तपास करावा लागेल, पण आज माझ्या लाडक्या बहिणीला, त्या विद्यार्थिनीला जर का इच्छा असेल तर तिला परिस्थितीचा आता विचार करण्याची आवश्यकता नाही, ती डायरेक्ट जी इच्छा असेल ते शिक्षण घेऊ शकते। एवढा मोठा धाडसी निर्णय आपल्या या युतीच्या सरकारने केला। ती 21 वर्षाची झाली की ती या माननीय मुख्यमंत्री महोदयांची लाडकी बहीण बनते आहे। 21 वर्षापासून तर वयाच्या 65व्या वर्षापर्यंत 1,500 रुपये तिच्या अकाउंटवर येत आहे। लोक विरोधक अशा पद्धतीने सांगत होते की हे फक्त इलेक्शनचा जुमला आहे, पण माझ्या या लाडक्या सरकारने, आपल्या या युतीच्या सरकारने यांच्या नाकावर टिचून आचारसंहिता लागायच्या आत नोव्हेंबर यांचा सुद्धा पैसा आपल्या या युतीच्या सरकारने आमच्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर टाकला। तिचा वयाच्या 60-65 वर्षाची झाली की संजय गांधी आणि श्रावणबाळची योजना आमच्याकडे आहे, म्हणजे ती शेवटच्या प्रवासापर्यंत ती योजना आपली लागू आहे। याच्यावर थांबले नाही तर प्रत्येक या महाराष्ट्रातल्या प्रत्येक भगिनीला जी खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे ती म्हणजे सिलेंडरची। प्रत्येक वर्षी
प्रत्येक कुटुंबामध्ये 3 सिलेंडर देण्याचा निर्णय आपल्या या युतीच्या सरकारने घेतला। एवढ्यावर थांबले नाही तर आपण अनेक गोरगरीब कुटुंबांना त्यांनाही वाटतं की रामाच्या दर्शनासाठी मी देखील अयोध्येला जावं, महालक्ष्मीच्या दर्शनासाठी मी देखील कोल्हापूरला जावं, परंतु आर्थिक परिस्थिती नाही, म्हणून माझे गोरगरीब कुटुंब हे अयोध्या किंवा तीर्थक्षेत्राला जाऊ शकत नाही, म्हणून प्रत्येक कुटुंबाला 30,000 रुपये तीर्थक्षेत्रासाठी या ठिकाणी जाहीर केले। जळगाव जिल्ह्याचा जर का आपण विचार केला तर मागच्या आठवड्याला 1,000 आमच्या माता भगिनी ह्या अयोध्येला गेल्या। मी आपल्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो की मी अनेक आमच्या आजींनी त्यांचं स्टेटमेंट जर का आपण पाहिलं तर अशी आता माझा एक मेळावा होता आणि त्या मेळाव्यामध्ये एक आजी आली, ती सहज बोलताना बोलली की मला माझ्या आई वडिलांच्या काळात मला अयोध्येला जाता आलं नाही, माझ्या सासू सासऱ्याच्या काळात मला अयोध्येला जाता आलं नाही, पण माझ्या लाडका दादा एकनाथ शिंदे साहेबांनी मला अयोध्येला पाठवलं, याचा मला सार्थ अभिमान आहे। अशा कौतुक करणारे अनेक कुटुंब आपल्याला या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील आणि म्हणून मी निश्चितपणे या संपूर्ण मतदारसंघाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या या महायुतीचे माझ्या मतदारसंघाकडून मनापासून आभार मानेल, त्यांना धन्यवाद देईल की खऱ्या अर्थाने आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये 1,500 रुपये महिना कदाचित चालू केलेला असेल, पण खऱ्या अर्थाने जन्मापासून तर शेवटच्या प्रवासापर्यंतचा खरा सन्मान जर कोणी केला असेल आमच्या नारी शक्तीचा तर तो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या युतीच्या सरकारने केला। मग याच्यानंतर अनेक विरोधक बोलायला लागले की आज नारीचा सन्मान केला, लाडकी बहिणीला तुम्ही पैसा देताय, मग लाडक्या भावाचं काय? पण त्यांना पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या लाडक्या भावाचा सन्मान माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केला। त्यांनी पाहिलं की या संपूर्ण राज्यामध्ये अनेक बेरोजगार की जो ग्रॅज्युएट आहे, डबल ग्रॅज्युएट आहे, अनेक प्रकारचे डिप्लोमा डिग्री त्यांनी घेतलेली आहे, परंतु तो बेरोजगार म्हणून फिरतोय। मला आज सांगताना अभिमान वाटतो की या राज्यातल्या 10 लाख तरुणांना 6,000 आणि 10,000 रुपये महिन्याप्रमाणे 6 महिन्याची इंटर्नशिप त्यांना दिली। मला खात्री आहे की ह्या 2 योजना जर का आपल्याला कायमस्वरूपी टिकवायच्या असतील, एक नारी शक्तीचा सन्मान आणि दुसरा ह्या युवा तरुणांना दिलेला रोजगार, हा जर का आपल्याला कायमस्वरूपी टिकवायचा असेल किंबहुना याच्यात वाढ करायची असेल, 6 महिन्याकरता दिलेली इंटर्नशिप आपल्याला जर का परमनंट करायची असेल तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि युतीच्या सरकारशिवाय आपल्याला या महाराष्ट्राला पर्याय नाही। म्हणून मी निश्चितपणे राज्य सरकारचे मनापासून आभार मानत असताना ज्या काही अशा अनेक गोष्टी आपल्या या सरकारने केल्या, मग सांगितलं गेलं की आमच्या शेतकरी बांधवांसाठी काय केलं, आणि या शेतकरी बांधवांना एक ऐतिहासिक निर्णय घेतला। एक ऐतिहासिक निर्णय असा घेतला की आतापर्यंत कुठल्याही सरकारने या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलेलं नव्हतं, पण माझ्या या युतीच्या सरकारने राज्यातल्या तमाम शेतकरी बांधवांची 100% वीज बिल माफ केली। नुसती वीज बिल माफ केलं नाही तर भविष्यात त्यांना एजी पंपाचं वीजच येणार नाही, बिलच येणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली। आज बऱ्याचदा असं होतं की तुम्ही पूर्ण मतदारसंघात फिरल्यानंतर अनेक आमचे शेतकरी बांधव आहेत की त्याला रात्री बेरात्री शेतात जावं लागतं, लाईट जी आहे ती हुलचुका देते आहे, आणि म्हणून नेमकं काय केलं पाहिजे। तर आज मला सांगताना आनंद होतो की या संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांना सोलरच्या पंपासाठी तब्बल 90% सबसिडी देणारं हे राज्यातलं पहिलं सरकार असेल की 7.5 हाऊस पॉवरचा पंप जर का लावायचा असेल त्याची किंमत जर का 4,40,000 रुपये असेल तर तुम्ही फक्त 10% 40,000 रुपये भरा आणि 100% सोलर पंप लावा, रात्री तुम्हाला जाण्याची आवश्यकता भासणार नाही। अशा पद्धतीचं नियोजन दिवसा वीज देण्याच्या संदर्भामध्ये केलं। आज जर का तुम्ही पाहिलं तर पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये जवळपास 100 करोड रुपयाच्या पुढे पीक विमा आमच्या शेतकरी बांधवांना ऐन दिवाळीच्या काळामध्ये मिळाला। हा 100 करोड रुपये एका मतदारसंघात एकेका तालुक्यात का मिळाला, याचं कारण असं आहे की अनेक वर्षापासून आमचा शेतकरी बांधव पीक विमा काढत होता, परंतु अनेकदा असं व्हायचं
की त्याचं नुकसान झालं त्यावेळेस तो काढत नव्हता, जेव्हा नुकसान झालं नाही तेव्हा काढायचा. त्याच्यामुळे अनेकदा शेतकरी हा संभ्रमात असायचा की कशा करता 5-10 हजार रुपये अगदी टाकून आणि पीक विमा घेऊ. त्याच्यामुळे तो विमापासून लांब राहायचा. परंतु आपल्या या युतीच्या सरकारने या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असा पहिल्यांदा निर्णय घेतला की त्यांनी 100% शेतकऱ्यांच्या पीक विम्याची फी ही स्वतः राज्य सरकारने भरली आणि 1 रुपया नाममात्र फक्त त्या शेतकरी बांधवांनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी जायला पाहिजे म्हणून 1 रुपया फी मला असं वाटतं की फक्त या ठिकाणी घेतली. आपण जर पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये अनेक आमचे 12 बलुतेदार समाज आहे की त्या समाजाने महामंडळ पाहिजे अशा पद्धतीची इच्छा व्यक्त केली. नुसती इच्छा व्यक्त केली नाही तर खऱ्या अर्थाने त्याला सत्यात उतरवण्याचं काम आपल्या या युतीच्या सरकारने केलं. या महाराष्ट्रातले 100% समाज यांच्याकरता आता महामंडळाची स्थापना करून प्रत्येक महामंडळाकरता मला वाटतं आर्थिक तरतूद सुद्धा त्या ठिकाणी केली गेलेली आहे. याच्या बरोबरच असे अनेक विषय मला या ठिकाणी सांगता येतील की आपल्या या राज्य सरकारने आपल्या या युतीच्या सरकारने या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये काय काय केलं. मला असं वाटतं की आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये एकमेव पहिला मुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळाला असेल की त्यांनी या महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांसाठी 10% आरक्षण देऊन या महाराष्ट्रातल्या कुठल्याही ओबीसी बांधवाला धक्का न लावता 10% आरक्षण तर दिलंच, ते हायकोर्टापर्यंत सुद्धा टिकवलेलं आहे. ते सुप्रीम कोर्टात सुद्धा टिकेल याच्याकरता 100% काळजी घेण्याचं काम मला असं वाटतं की आपलं हे राज्य सरकार आणि माननीय मुख्यमंत्री या राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी करतायत. असे अनेक विकास कामं हे मी फक्त पूर्ण महाराष्ट्रातले सांगितले. तुम्ही जर पाहिलं तर माझा अनेकदा मी या ठिकाणी काम केलं. मी 2-3 हजार कोटी रुपयाचा लेखाजोखा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिला. पण बांधवांनो, काम कसं करायचं असतं किंवा जर का सरकारची दानत असेल तर कुठपर्यंत पैसा मिळू शकतो याचं उत्तम उदाहरण मी आपल्याला सांगेल की सकाळी 14 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता न्यूज आली की आज 3:30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. मी ती पाहिलं आणि ती निवडणूक आयोगाची प्रेस पाहिल्यानंतर मी माझ्या पीएला सांगितलं की आपल्याला आज फास्ट गेलं पाहिजे. शेवटची ओव्हर आहे, आणखी काही दणका लागतो का, आणखी एखादी सिक्सर आपल्याला मारता येतो का, हा प्रयत्न आपण केला पाहिजे. बांधवांनो, तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो की आज 14 ऑक्टोबरला मी 11-12 वाजता मंत्रालयात गेलो आणि त्या मंत्रालयातून शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला 10 करोड रुपयाचा सिक्स मी त्या ठिकाणी मारला. त्याच्यामध्ये 5 करोड रुपये या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघासाठी वारकरी भवन मी मंजूर केलं आणि 5 करोड रुपये पाचोरा नगरपालिकेची प्रशासकीय इमारत आपण या ठिकाणी मंजूर केली. म्हणजे शेवटच्या मिनिटापर्यंत सुद्धा आपलं हे सरकार या राज्यातल्या तमाम जनतेला देण्यासाठी होतं. त्याच्यामुळे असे अनेक ऐतिहासिक निर्णय आपल्या या राज्य सरकारने घेतलेले आहेत आणि म्हणून मी निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या आपल्या मतदारसंघाच्या तमाम जनतेच्या माध्यमातून या राज्याचे युतीच्या सरकारचे माननीय मुख्यमंत्री, दोघे उपमुख्यमंत्री आणि सर्वच माननीय मंत्रिमंडळ यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो की ही जनता वाट पाहते आहे. ही जनता, हे जनतेने हातात घेतलेलं हे इलेक्शन आहे आणि खास करून माझ्या माता भगिनींनी हातात घेतलेलं हे इलेक्शन आहे. मी तुम्हाला या निमित्तानं उदाहरण देईल की मी एका गावाला माझी सभा होती आणि त्या सभेमध्ये मी या सगळ्या नारी शक्तीचा सन्मान माझ्या सरकारने कसा केला हे उदाहरण देत असताना माझ्या व्यासपीठाच्या समोर म्हणजे पहिले कीर्तनाचा कार्यक्रम होता आणि कीर्तनाचा कार्यक्रम असल्यामुळे सर्व पक्षीय लोक, संपूर्ण गावातल्या माता भगिनी आणि बांधव त्या ठिकाणी होते. ते कीर्तन आटोपल्यानंतर माझी सभा होती, त्याच्यामुळे जे सगळे आलेले होते ते ॲज इट इज त्या सभेसाठी थांबले आणि मी माझं भाषण चालू केलं. तेव्हा मी नारी शक्तीचा प्रवास सगळा माझ्या सरकारने कसा दिला
हे सांगण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी हे सांगत असताना एका विरोधी पक्षाचा व्यक्ती त्या ठिकाणी उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं, म्हणजे तो उभा राहिल्यावर तर माझे व्यासपीठावरचे पदाधिकारी म्हटले तू बैस खाली,